संघाला गरज आहे त्याला देखील माहिती आहे आणि तो इथे धावांचा पाडतोय. 49 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत आणि पहिल्या ओव्हर मध्ये इथे धावांचा पाऊस पडताना दिसतोय. षटकार चौकार षटकार षटकार धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 23 धावा. चेंडू टाकून झालेले ते म्हणजे 4. बघा पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर तिकडे झेल सोडलाय. यावेळेस विशाल फलट्याने झेल सोडलाय तिकडे. बघा मला वाटतं आता तिकडे तुम्हाला मोठा टोपला घेऊन यावं लागेल झेल पकडण्यासाठी. इथे बघा पुन्हा एकदा संधी आहे. मला वाटतं अक्षय तिकडे बरोबर आहे. पुन्हा एकदा त्यांच्याकडून झेल सुटलाय मात्र पापडी संघाला ते 6 धावा मिळाल्यात. सलगचा हा तिसरा षटकार. थँक्यू हा षटकाराला षटकाराला धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या 29 या आकड्यावरती. बघा कालच्या दिवसामध्ये लहू घोष आणि गणुदेवाने सांगितलं होतं की मैदानाच्या बाहेर तुम्ही झेल पकडा आमच्याकडे 100 रुपयाचं बक्षीस असेल. मात्र ते देखील नाराज झालेत कारण कुठलाही प्रेक्षक इथे झेल पकडायला तयार नाहीये. प्रेक्षकांना संदेश चालून येते मात्र प्रेक्षक त्या संदेशाचा लाभ उचलत नाहीयेत. बघा आज अंकुश गोवारी यांचं देखील आगमन झालेलं आहे. काल हाफ पॅन्ट वरती आले होते आज फुल पॅन्ट वरती आलेत. मला वाटतं आज ते देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील मैदानावरती. अंकुशी गोवारी आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. इथे पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे. इथे आता मिस्टामिंग झालाय. हा झेल आहे की मॅच आहे पाहूया. झेल तरी ते पकडलाय आणि मॅच देखील इकडे पकडले जाईल कदाचित कारण या बॉल वरती मिळालाय बिग विकेट. या मॅचची गोल्डन विकेट म्हणाल का हरकत नाहीये. जयेंद्र वाघे बॅक टू द डगआउट. थँक्यू नवीन बॅटर निलेश बंद्रे इन होताना दिसतोय. बघा इकडे मी तर म्हणेन आता मॅच वालापाडा संघाने बनवलाय असं म्हणायला हरकत नाहीये कारण जयेंद्र वाघे चांगल्या फॉर्म मध्ये होता चांगल्या टच मध्ये होता त्याला आता इथे थांबवलंय. बघा हवेच्या विरुद्ध फटका खेळण्याचा प्रयत्न तिकडे शतरक्षक तैनात होता त्यांनी चांगला झेल पकडलाय. बघा पहिल्या ओव्हर मध्ये 29 धावा आलेल्या आहेत म्हणजे आता मॅच जिंकण्याकरता अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 20 धावा म्हणजे इकडनं देखील कमबॅक करण्याची संधी वालापाडा टीमकडे आहे. म्हणजे इकडनं अजूनही सामना संपलेला नाहीये. 12 चेंडू 20 धावा. दुसरा षटक हाताळण्यासाठी मिस्टर प्रदीप भोईर. बघा ज्या प्रकारे रोहित दलवी यांनी बॅटिंग केली होती त्याच प्रकारे जयेंद्र वाघे यांनी देखील बॅटिंग केलेली फोर्स करण्याचा प्रयत्न चेंडूमध्ये अक्षय काठे पोहोचले होते तिकडे. बघा झेल पकडू शकलेला नाहीयेत मात्र एक सिंगल धाव आणि आपल्या संघासाठी काही धावा त्यांनी वाचवल्यात. धावा काही स्टॉप केल्यात. बघा चेंडू जर शरीरावरती जर आदळला नसता तर कदाचित 4 धावा देखील मिळाल्या असत्या मात्र एकच धाव मिळाली. धावसंख्या 1 ने आता 30 या आकड्यावरती. 19 धावा अजूनही बनवायच्यात मॅच जिंकण्याकरता. 11 चेंडू 19 धावा. मॅच थोडासा हाय व्होल्टेज होताना दिसेल. इथे फोर्स करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. अक्षय पाहतच राहिलाय कारण त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू 6 धावांकरता निघून गेलाय. षटकार. थँक्यू. बघा पापडी संघाला 6 धावा मिळाल्यात मात्र प्रेक्षकाला तिकडे काहीच मिळालेलं नाहीये. पुन्हा एकदा झेल सुटला तिकडे. इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याची संधी. इथे देखील प्रेक्षकांना संधी होती प्रेक्षकाने सोडला तिकडे झेल. बघा आता दामा आले होते तिकडे आणि विशाल देखील होते बॅकअप साठी मात्र झेल सुटलाय. पापडी संघाला पुन्हा एकदा 6 धावा मिळाल्यात. बघा आज 6चा पाडा इथे पाठांतर करून आलेत पापडी संघाचे खेळाडू. निलेश बंद्रे याने देखील बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले. धावसंख्या 42 या आकड्यावरती. आता मिस्टामिंग झालाय. अक्षय काठ्याला चेंडूच्या खाली. अक्षय याने पकडलाय झेल मात्र निलेश बंद्रे याने आपलं काम चांगल्या प्रकारे पार पाडलंय मात्र मुक्याच्या क्षणी ही विकेट देखील आलेली आहे.
आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 षटकार आले. मॅच अगदी जवळ आणून ठेवलाय निलेश बंद्रे आणि जयेंद्र वाघे याने. 7 धाब्यांची गरज आहे. 9 चेंडू सॉरी 8 चेंडू आणि 7 धावा. 8 चेंडू मध्ये 7 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे इकडनं देखील कमबॅक करण्याची संधी आहे. आपण पाहतोय जे फ्रंट लाईन गोलंदाज आहेत युक्ती 11 वालायपाडा टीमचे रोहित आणि प्रदीप त्यांच्यावरती केलेले हे आक्रमण, त्यांच्यावरती हल्ला बोल इथे चढवला होता. इथे आता मिसटायमिंग झालाय. पुन्हा एकदा अक्षय आलाय चेंडूच्या खाली, मात्र अक्षयकडे पुन्हा एकदा संधी नाहीये. हा चेंडू देखील 6 धावांकरता. बघा आता झेल पकडलाय मैदानाच्या बाहेर. बघा सेलिब्रेशन देखील पाहायला मिळालं, मात्र सध्या एका धावेची आवश्यकता आहे. बघा ज्या प्रकारे ते फटका देखील खेळला गेला होता आणि ही विजय धाव देखील इथे कंप्लीट केली गेलेली आहे. आणि बघा जो फलंदाज येतोय तो षटकारांच्या परिभाषेत बोलतोय, जो फलंदाज येतोय तो षटकार ठोकतोय. आणि आजच्या दिवसामध्ये इथे पापडी संघ हा सुपर 4 मध्ये क्वालिफाय होतोय. अभिनंदन अभिनंदन पापडी संघ. तर हार्ड लक युक्ती 11 वालायपाडा टीम. चांगला परफॉर्मन्स दिला, चांगली बॅटिंग इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये जयेंद्र वाघे याची वाजली खेळली, निलेश बंद्रेचे ते 2 षटकार, त्यानंतर आयुष वाघे असा तो 1 षटकार आणि त्या षटकाच्या जोरावर त्यामध्ये हा मॅच इथे फिनिश झालाय. मात्र जो षटकार ठोकला होता त्याच्यामध्ये एक झेल देखील पकडला होता. तिकडे वसई कोलीवाडा या संघाचा तिकडे प्रतिनिधी होता, त्याने तो झेल पकडला होता. नक्कीच 100 रुपयाचं कॅश प्राइज देखील त्यांना दिलं गेलंय, जे आपल्याला लहू घोषे आणि गणू दिवा यांच्याकडून या स्पर्धेकरता लाभलेला आहे. हार्ड लक युक्ती 11 वालायपाडा टीम. खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला.